मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने रैली कर पालघर विधानसभा में की जनसभा। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने पालघर विधानसभा क्षेत्र में एक रैली का आयोजन किया। इस जनसभा के दौरान मुख्यमंत्री ने अपने विचार जनता के सामने रखे और सरकार की नीतियों और विकास कार्यों पर चर्चा की। शिंदे ने अपने संबोधन में कहा कि उनकी सरकार पालघर क्षेत्र के विकास और जन कल्याण के लिए प्रतिबद्ध है। इस रैली का उद्देश्य क्षेत्र की जनता से संवाद स्थापित करना और उनकी समस्याओं को सुनकर समाधान निकालना था। शिंदे ने बताया कि सरकार कई नई योजनाओं पर काम कर रही है, जो विशेष रूप से आदिवासी और ग्रामीण इलाकों के लोगों के हित में होंगी। तृप्ति समाचार, पालघर, महाराष्ट्र। आई जीवदानी महालक्ष्मी चरणी नमस्कार वंदन भगवान बिरसा मुंडा यांना वंदन करतो आणि आजच्या पालघर विधानसभेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या जाहीर प्रचार सभेला उपस्थित आपले उमेदवार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक, आनंदबाई ठाकूर, आपले भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, जगदीश दोडी, मनीषाताई निमकर आणि आपले माजी आमदार माझ्यासोबत आताच तुमच्या समोर आले ते श्रीनिवास वनगा, केदार काळे, कुंदन संके, विश्वनाथ पाटील कुणबी सेना प्रमुख, सुरेश जाधव, ज्योती मेहर, वैदय वाडांग, वैभव संके, संजय वैदरी, भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, पालघर म्हणजे ठाण्याचा भाऊ, नुसता भाऊ नाही तर लाडका भाऊ आहे. कारण ठाणे आणि पालघरची नाव जिल्हे वेगळे झाले तरी ठाण अजून जुळलेली आहे. जिल्हा विभाजन झालं असलं तरी सुद्धा पालघर आणि ठाणे आनंद दिघे साहेबांनी या संपूर्ण भागामध्ये टिपून काढलेला हा परिसर आहे. आणि म्हणून दिघे साहेबांचं या जिल्ह्यावर विशेष प्रेम होतं. इथं शिवसेना रुजवण्यासाठी, वाढवण्यासाठी आनंद दिघे साहेबांनी अथक परिश्रम घेतले. बाळासाहेबांचे विचार अगदी गावागावापर्यंत, खेड्यापाड्यापर्यंत, वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं. आणि म्हणून आज पालघर मध्ये शिवसेना जोमाने वाढते, पुढे जाते. आणि म्हणून दिघे साहेबांचे विचार प्रत्येक कार्यकर्त्याच्या नसा घडले. मी देखील दिघे साहेबांच्या आदर्श डोळ्यासमोर घेऊन काम करतो. हे काम करत 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 शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो. असे अनेक कार्यकर्ते आनंद दिघे साहेबांना गुरु आणि आदर्श स्थान मानून काम करतात. आणि म्हणून पालघरमध्ये शिवसेना वाढते. आज आपले उमेदवार महायुतीचे राजेंद्र गावित देखील तसंच काम करतात. कमी बोलायचं, जास्ती काम करायचं. एकदम शांत आणि सज्जन माणूस आहे, जास्ती बोलत नाही, पण सगळीकडे जातो, सगळीकडे पोचतो. कुठलाही कार्यक्रम असेल, सुख दुःख सगळ्यामध्ये राजेंद्र गावित हे पोचतात. आणि त्यामुळे लोकांसाठी दिवस रात्र काम करण्याचा प्रयत्न गावित या ठिकाणी करतात. मी श्रीनिवास वनगा यांचं मुद्दाम अभिनंदन करतो की त्यांनी थोडस एखाद्याची उमेदवारी रद्द झाल्यानंतर साहजिक आहे, माणूस आहे, दुःख वाटणार, थोडं वाईट वाटणार. परंतु मी आपल्याला सांगतो, नंतर माझा संपर्क झाल्यानंतर मी त्याला सांगितलं, श्रीनिवास तू माझ्यावर, तुला माझ्यावर विश्वास आहे? म्हणाला हो. मी कोणाला वारंवार सोडलंय का? नाही.
मग मी श्रीनिवास वनगाला वाऱ्यावर सोडणार नाही, हा माझा शब्द आहे. कधी कधी आपल्याला थांबावं लागतं, कधी गणित असतात, परंतु त्याच्यातून काहीतरी चांगलं घडणार असतं आणि म्हणून मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे. मी आपल्याला माहित आहे लोकसभेमध्ये काही लोकांना उमेदवारी देऊ शकलो, परंतु त्यांना ताबडतोब विधान परिषदेमध्ये मी मेंबर बनवलं, आमदार बनवलं. हा इतिहास आपल्या समोर आणि त्यामुळे माझा प्रत्येक कार्यकर्ता श्रीनिवास माझ्या सोबत होता. जेव्हा आम्ही उठाव केला त्या श्रीनिवास माझ्या सोबतीने होता. मला काही विचारलं नाही त्यांनी, कुठं चाललंय साहेब, काय होणार, कशासाठी चाललं, बिलकुल नाही. त्याच्या घरचा एक कार्यक्रम होता, तो देखील बरोबर ना श्रीनिवास, तुला काहीतरी घरी कार्यक्रम होता, वाढदिवस होता मुलाचा, पण वाढदिवस देखील त्यांनी बाजूला ठेवला आणि आम्ही सरळ याच मार्गाने पुढे गेलो. असा श्रीनिवास आता राजेंद्र गावित यांच्यासाठी या व्यासपीठावर आलेला आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो, श्रीनिवासचं चांगलं होईल, कल्याण होईल, त्याला कुठेही इकडे तिकडे बघण्याची गरज लागणार नाही. खरं म्हणजे लोकांसाठी दिवस रात्र काम करणं हा प्रत्येक शिवसैनिकाचं काम असतं आणि म्हणून पालघरचा विकास हा ध्यास घेऊन आम्ही काम करतोय आणि राजेंद्र गावित यांना आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करणार आहात. कारण राजेंद्र गावित खासदार होते, मंत्री होते, आमदार होते आणि त्यामुळे त्यांना इकडचा अनुभव आहे आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी आहेत. महायुतीची मतं तर मिळणारच आहे, परंतु त्यांचे वैयक्तिक संबंध जे आहेत तेही त्यांनी अनेक लोकांचे जपलेले आहेत. राजकारणापलीकडे जाऊन या ठिकाणी त्यांचे संबंध या ते देखील या निवडणुकीमध्ये कामी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचा विक्रमी मताने मोठ्या फरकाने लीडने विजय झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. वनगाला मागच्या वेळी किती लीड मिळालेला, काय झालं नाही, मागच्या विधानसभेमध्ये श्रीनिवास वनगा यांना मिळालेल्या मताधिक्यापेक्षा नक्की यावेळेस खटखटाखट देंगे. अरे कभी देंगे, आदमी जिंदा है तो देंगे, मरने के बाद देंगे. आणि पण आम्ही पटापट माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 5 हप्ते भरले. पूर्वीचं सरकार हप्ते घेणार, हप्ते घेऊन पूर्वीचे मंत्री अधिकारी जेलमध्ये गेले, पण आमचे सरकार हप्ते घेणार नाही, माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ता भरणार सरकार आहे. हा फरक आहे आणि म्हणून आम्ही वचननामा प्रसिद्ध केला. महायुतीचा 10 सूत्री कार्यक्रम, पहिला नंबर, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. पहिला नंबर लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला. दुसरा नंबर, शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय आपण घेतला. शेतकरी सन्मान योजनेत 12,000 रुपये मिळत होते, 6,000 मोदी साहेबांचे, 6,000 आपले, 12,000चे आता 15,000 रुपये मिळणार. या राज्यात कोणी भुकेला राहणार नाही, उपाशी झोपणार नाही, प्रत्येकाला रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आपण घेतला. वृद्धांना, ज्येष्ठांना पेन्शन योजना 1500 वरून 2100 रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला. जीवनावश्यक वस्तूंचे भाव ते आपल्याला रोज खायला लागते. तसं बाळासाहेबांनी 1995 मध्ये स्थिर ठेवले ते दर, तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याचबरोबर विरोधक बम करत होते, बेरोजगारांचं काय, अरे तुम्ही एवढे वर्ष काम केलं, सरकार चालवलं,
बेरोजगारांसाठी तरी विचार केला, पण आमच्या सरकारने बेरोजगारी भत्ता, प्रशिक्षण भत्ता चालू केला. 10,000 रुपया दाम हे 10 लाख युवकांना देणार हा देखील निर्णय घेतला आणि 25 लाख रोजगार निर्मिती या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर शहराच्या बरोबर गावाचा विकास झाला पाहिजे. 45,000 गावात पाणंद रस्ते, शेतीकडे जाणारे रस्ते, गावातले रस्ते मजबूत करण्याचा निर्णय आपण घेतला. त्याचबरोबर अंगणवाडी आणि आशा सेविका यांना दर महिन्याला 15,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला. 15,000 रुपये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना, सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाला लाईट आपण रोज वापरतो, त्याचं बिल जास्ती येतं, किती येईल काय माहिती, किती जास्ती असते, तर त्या बिलामध्ये महिन्याला 30% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. आणि अनेक योजना अमित शाह साहेबांनी देखील आपल्या जाहीरनाम्यामध्ये अनेक योजना केल्या. पूर्णपणे सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2029 आपण जाहीर करणार आणि त्यामध्ये या राज्यातल्या प्रकल्पांना चालना देणार. या राज्यामध्ये सर्वांगीण विकास करणार, या राज्यामध्ये विकासाचं विकेंद्रीकरण करणार. या राज्यात कुठून कुठेही जायचं असेल तर 6 तासाच्या वरती लागता कामा नये. हा देखील आपण ऍक्सेस कंट्रोल ग्रीड आपण करतोय. या पालघरमध्ये आता वर्सोवा ते विरार, विरार ते पालघर, पालघर ते डहाणू हा एक्सप्रेस रस्ता सीलिंग आपण करतोय. त्याच्यामुळे तुम्हाला मुंबई जाणं ऐसे घे ऐसे आहे, कमी वेळात तुमचा प्रवास होईल. MMRDAचा विस्तार आपण पालघर पर्यंत केला. पालघरला आपण नवीन एअरपोर्ट बांधतोय, नवीन एअरपोर्ट. आज या नवीन डेव्हलपमेंटमुळे आज लोकांमध्ये आज या ठिकाणी विकास प्रकल्प येतात. आज खऱ्या अर्थाने पालघर एक आर्थिक खरं म्हणजे ग्रोथ सेंटर होईल, ग्रोथ सेंटर होईल. आणि या ठिकाणी आपण पाहतो की नवीन नवीन प्रकल्प येतात. आज केंद्र सरकारने 70,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली. आज आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळ्या गावातल्या लोकांना, इथल्या सर्व लोकांना त्याचा फायदा होतो, मच्छीमारांना फायदा होतो. कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. आज त्यांचा व्यवसाय जो आहे त्याच्यामध्ये दाम दुपटीने त्यांचा व्यवसाय वाढला पाहिजे हे देखील आपण करतोय. त्याचबरोबर वडोदरा हायवे, बुलेट ट्रेन, विरार डहाणू रेल्वे, वसई विरार मल्टी कॉरिडॉर आपण करतोय. आणि त्याचबरोबर या ठिकाणी मच्छीमारांसाठी प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते 700 कोटींच्या कामाचे भूमिपूजन झाले. आणि म्हणून या ठिकाणी 12 लाख तरुणांना रोजगार देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगते. आणि म्हणून या राज्यामध्ये आम्ही सांगतोय 2.5 वर्षात महाविकास आघाडीने काय केलं आणि महायुतीने काय केलं. होऊन जाऊ दे फैसला, होऊन जाऊ दे चर्चा, होऊन जाऊ दे दूध का दूध, पाणी का पाणी. है मग डिबेट करण्याची आम्ही तर रिपोर्ट कार्ड सादर केला. रिपोर्ट कार्ड